नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये घरकुल यादी आपल्या मोबाईलमध्ये कशाप्रकारे डाउनलोड करू शकता याची आपण माहिती घेणार आहोत. जसे की या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची यादी आपल्या मोबाईलमध्ये कशी पाहायची आणि डाउनलोड करायची याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे. आणि तसेच या योजनेसाठी कोण पात्र राहणार आहे याची देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि घरकुल यादी आपल्या मोबाईलमध्ये कशाप्रकारे तुम्ही डाउनलोड करू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम या वेबसाईटवरती यायचं आहे, जे की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या ठिकाणी PMAYG.gov.in या पोर्टलचा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तुम्ही या पोर्टलवरती डायरेक्टली येऊ शकता. या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आवास योजना म्हणजे आवास सॉफ्ट या ठिकाणी तुम्हाला रिपोर्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही रिपोर्टवरती क्लिक करशाल, रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय ऑप्शन्स दिले आहेत, ज्यामधून तुम्हाला या ठिकाणी प्रधानमंत्री यानी ग्रामीण रिपोर्ट यावरती तुम्हाला राहू द्यायचं आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला बेनिफिशरी रजिस्टर्ड अकाउंट फ्रोझन अँड व्हेरिफाईड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे एवढं केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हे दोन ऑप्शन चेंज करायचे नाहीत. तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम तुमचं राज्य म्हणजे महाराष्ट्र, त्यानंतर तुमचा जिल्हा, तुम्हाला ज्या कोणत्या गावाची यादी तुम्हाला डाउनलोड करायची असेल ते तालुका आणि ते गाव या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. जसं की या ठिकाणी एक रँडमली कोणतं तरी गाव घेऊ. या ठिकाणी कॅप्चा दिला आहे, ते कॅप्चा या ठिकाणी कंप्लीट टाकून तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही या ठिकाणी सबमिट करशाल, सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर जे असेल तुमची या ठिकाणी बेनिफिशरी जे कोणते असतील या ठिकाणी घरकुल यादीमध्ये ज्यांचे नाव असेल त्यांचे या ठिकाणी संपूर्ण नाव असेल. या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे गावातील यादी तुम्हाला दाखवतील. तर या ठिकाणी तुम्हाला टोटल किती जण आहेत तुमच्या गावातील हे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर काही जणांचे या ठिकाणी काही रिजेक्टेड असतील किंवा काही व्हेरीफाईड असतील, काही पेंडिंग असतील, अशा पद्धतीने जे की इथून देखील तुम्ही तपासू शकता. जे की याचा लिस्ट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला PDF किंवा एक्सेल फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला PDFवरती क्लिक करायचं आहे. हे एवढं करता तुमच्यासमोर या ठिकाणी एक फाईल डाउनलोड होईल, जे की याला तुम्हाला सेव्ह करायचं आहे आपल्या मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटर जर वापरत असाल तर कम्प्युटरमध्ये. या ठिकाणी अशा पद्धतीचं जे असेल अशा पद्धतीचं तुमच्यासमोर तुमच्या गावाची घरकुल यादी या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल, जे की यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर राहील आणि त्यानंतर त्यांचं नाव आणि कोणतं बँक दिला होता ते बँक नाव आणि स्टेटस काय आहे, व्हेरीफाईड आहे का रिजेक्टेड आहे किंवा पेंडिंग आहे आणि कोणत्या कारणामुळे रिजेक्ट आहे हे देखील या रिझनमध्ये तुम्हाला दिले जातील. अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या आपल्या मोबाईलमध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ची यादी जी आहे घरकुल यादी तुम्ही मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता. तसेच या ठिकाणी ज्यांना घरकुल यादी या ठिकाणी जे हप्ता आहे त्यांचं जे आहे फर्स्ट इन्स्टॉलमेंट पडलेला आहे ते कुठं तपासायचं आहे, तर याचा देखील व्हिडिओ बनवला आहे. ते व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन किंवा कॉर्नरवरती जे असेल तिथं देखील तुम्ही क्लिक करून या ठिकाणी व्हिडिओ जे असेल बघू शकता. टोटल किती इन्स्टॉलमेंट आलेत आणि किती पेंडिंग आहेत आणि तुमच्या आत्तापर्यंत तुम्हाला घरकुल यादीमध्ये किती रुपये तुम्हाला भेटलेत याची स्टेटमेंट जे आहे तुम्हाला कशाप्रकारे तुम्ही तपासू शकता ते आपण व्हिडिओ जे आहे डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. ते पाहून देखील तुम्ही तपासू शकता. धन्यवाद मित्रांनो.